आता मला सांगा, याला खालून आपण कार्बन आणि ग्रीन लाईफ कसं दिलं? फक्त 2.5 लिटर दिलेले अजून. हे पहिलाच डोस आणि ग्रीन लाईफची एक बॅग दिली 5 किलोची. 4 किलोची. 4 किलो. अच्छा, ते दिल्यानंतर काय बदल झाला? काय चमत्कारच दिसू राहिला ते 1 महिन्यात एवढा प्लॉट होणं म्हणलं काय अजून त्याची डोस बाकीच. म्हणजे निम्म्याच ऍप्लिकेशन केलं. निम्याच ऍप्लिकेशन मध्ये एवढं कव्हर केलं. अच्छा, म्हणजे फुटवा वगैरे, वाढ वगैरे. फोटो आहे, वाढ आहे, ग्रोथ आहे, पानाला कुठं काही अशी नागाळी नाही, काही खरचट नाही, काही नाही, फ्रेश, एकदम फ्रेश आहे. एकदम फ्रेश. आता जर आपण बघितलं तर इकडे जरी बघितलं तर कुठंच असा पिवळापणा किंवा नाही काहीच नाही कुठं रोग वगैरे अजिबात नाही. काहीच नाही. हेच प्रोडक्ट वापरायचे आता लोकांना का वर रासायनिक खाऊ घाली. काय फरक आहे रासायनिक आणि या तंत्रज्ञानामध्ये? फरकच आहे ना. म्हणजे खर्च कसा आहे? खर्च कमी आहे. नाही खर्च कमी आहे. अच्छा. राम राम. राम राम. तुमचा संपूर्ण परिचय द्या. नमस्कार, मी राजेंद्र सांडू, जामदार, राहणार टाकळी, राजेराय, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. अच्छा, आता आपण इथं बघू शकतो. किती क्षेत्र आहे सर हे बटाट्याचं? 1 एकर क्षेत्र आहे सर. 1 एकर आहे का? 1 एकर. व्हरायटी कोणती आहे? व्हरायटी पोखराज. अच्छा, लागवड करून किती दिवस झाले? 35 दिवसाचा प्लॉट आहे सर. 35 दिवसाचा प्लॉट फक्त आहे. 35 दिवस. काय बोलताय? हो. चमत्कारच झालाय. शेती किती वर्षापासून करता? 15-20 वर्षापासून करतो. 15-20 वर्षापासून शेती करता, म्हणजे खूप दांडगा अनुभव आहे. दान काय कोण? असा चमत्कार झालाच नाही अजून. तुमचं प्रोडक्ट वापरल्यामुळे जे 35 दिवसात एवढा ग्रोथ करतच नाही झाला. बटाटे का? बटाटा. अच्छा, आता हे गाव कोणतं आहे? टाकळी, राजराय. किती क्षेत्र असेल बटाट्याचं? इथं जवळपास 300 एकर. 300 एकर. 300 एकर. अच्छा. मागच्या वर्षी 400 एकर होत. बर बर. काय समस्या राहिली इतरांना? आहे समस्या भरपूर आहे. हम्म. पण मग वेगळे खतं वापरू शेतकरी अडचणीत येऊ राहिला खूप. अच्छा. असे प्रोडक्ट मिळणं ऑर्गॅनिक बनल्यावर एक चमत्कारच वाटू राहिला यावर्षी. किती क्षेत्र आहे? 1 एकर आहे ना. 1 एकर आहे का? हा. अच्छा, याला असं आपण काय वापरलं एवढ्या प्लॉट मध्ये आज खतरनाक प्लॉट तयार जे झाले? असंच युट्यूब बघता तुमचं ऑर्गॅनिक कार्बन, ऑर्गॅनिक कार्बन, ग्रीन लाईफ. ग्रीन लाईफ, तुमची जे आहे ते ती एक फवारणी केली म्हणजे ग्रीन साईडची. हा, ग्रीन शील्ड. ग्रीन म्हणजे पूर्ण शेड्यूल घेतलं होतं तुम्ही? पूर्ण शेड्यूल. एका एकराला 1 एकर 8,750 रुपयाचं किट घेतलं होतं. किटच होत. अच्छा, त्याच्यामध्ये कार्बन वगैरे सर्व होतं. कार्बन, ग्रीन लाईफ, ग्रीन लाईफची बॅग पण बॅग होती. पण. बर बर. दरवर्षी बटाटे करता तुम्ही? दरवर्षी बटाटा, टोमॅटो. अच्छा, ह्या वर्षी काय बदल बटाट्यामध्ये तुम्हाला जाणवलं? झाडाची ग्रोथ खूप झाली. 1 महिन्यात एवढं झाड होतच नाही. 35 दिवसाचा प्लॉट आहे. 15 डिसेंबरची लागवड आहे. 15 डिसेंबरची 15 लागवड आहे. डिसेंबर. आज 20 तारीख आहे. अच्छा, हे वापरल्यानंतर शेती सोपी होईल का? सोपी होईल. दुसरीकडे जायचं कामच नाही का आता. अच्छा, काय सांगेल इतर शेतकऱ्यांना? भाजीपाला असेल किंवा टोमॅटो असेल, भाजीपाल्याला तर एकदम सर्वोत्तम आहे. हे वापरलंच पाहिजे. वापरलंच पाहिजे. आणि समजा जर तुम्हाला या तंत्रज्ञानाबद्दल माहिती भेटली नसती तर आज कसा प्लॉट असता आपला? याच्यावर निम्मा असता नाही तर खालीच असतं अजून. कारण 35 दिवसात एवढं डेव्हलप होतच नाही झाड. नाही होत. बरोबर आहे, हा. बरोबर आहे. आता आपण इथं जर बघितलं तर हे पान बघा ना सर, मी होतं काहीच नाही त्याच्यावर. शायनिंग वगैरे पा, एकदम फ्रेश. म्हणजे असं कुठं कीड वगैरे काहीच काहीच दिसत नाही, नाही. काहीच नाही, काहीच. म्हणजे आज तुम्ही एकदम समाधानी का? समाधानी. अच्छा, म्हणजे तुम्ही जसे व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला माहिती युट्यूब वरून भेटली? युट्यूब वरून भेटली. कोणकोणते व्हिडिओ पाहिले ते आपण? भरपूर पाहिले. गुलाबाचे पाहिले, टोमॅटोचे पाहिले, दोडक्याचे पाहिले. काहीतरी घ्यावं मोबाईल मधून बी, नाही तर नुसतंच पाहत बसायचं काय फायदा. आता इथून पुढे तुम्ही हेच तंत्रज्ञान हेच वापरणार? तंत्रज्ञान तुम्ही भेटले आम्हाला खूप आनंद झाला. म्हणजे फवारणीचं पण वापरेल आपण? फवारणी वापरली. एकच फवारणी केली, ग्रीन शील्ड. ग्रीन शील्ड. अजून फवारणी बाकी 1 डोस. अर्ध्या डोस मध्ये जेवढा माल तयार झाला. आता तिचे पोषणचं ते नसलं तर अजून ते प्रोडक्ट घेऊ. हा हा, म्हणजे हे वापरल्यानंतर वरचा जो फवारणीचा खर्च आहे तो कमी होतो का? कमी होतो. रासायनिक मध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे या तंत्रज्ञानामध्ये? हे एक चमत्कार दिसून राहिला ना. रासायनिकने एवढं ग्रोथ होत नाही झाडाची आणि खर्च भरमसाठ होतो.
खरंय खरंय. हम्म. अच्छा, म्हणजे हे वापरल्यानंतर आपण बघू शकतो फुटवा पण होतो, वाढ पण वाढ होते, पण आहे, फुटवा आहे, काळोखी आहे. काळोखी आहे. दुसरं काही त्याच्यावर बिमारीच दिसत नाही. म्हणजे आता प्लॉट पाहून बोलावं काही सुचत नाहीये. हा बस चमत्कारच वाटू राहिला आता तुम्ही इथून बोला ना, बोला ना. इथून पुढे जे आता टोमॅटोला दोडका लावायचा आहे त्याला हेच प्रोडक्ट वापरणार. ऑर्गॅनिक कार्बन, ऑर्गॅनिक कार्बन आहे, ग्रीन लाईफ झालं. ग्रीन लाईफ. अच्छा, आता मला सांगा, आजपर्यंत तुम्ही भरपूर दाणेदार खतं वगैरे सोडले असेल. हो, काय फरक आहे ग्रीन लाईफ बेसल डोस मध्ये आणि बाकी खतांमध्ये? काय इतकं आता हे चमत्कारच वाटू राहिला ना सर. आता ते बोलावं काय ते सुचना. म्हणजे 4 किलोची बॅग आहे, पावडर आहे, पावडर आहे, पूर्ण पाणी होतं तिचं. पूर्ण पाणी. म्हणजे 50 किलोला बराबरी आहे का ती? 50 किलोच्या बरोबर. त्याच्या पुढं त्याच्या पुढं त्याच्या पुढं त्याच्या पुढं म्हणजे 4 किलोची बॅग ही 50 किलो पेक्षा 50 किलोला पुढे पुढे, पुढे. आणि रिझल्ट पण एक नंबर आहे. रिझल्ट आहे ना, रिझल्ट पाहिजे ना. म्हणजे हे वापरल्यानंतर बाहेरचं वापरायची आवश्यकता नाही. आवश्यकताच नाही ना, ते भासतच नाही तर काय. किती खर्च करता हो बेसल डोस मध्ये शेतकरी एकरी तरी? 10-15 हजाराचा बेसल डोसच होतो सुरुवात. अरे बापरे. हे 10,000 घरात येऊ राहिलं मला आपल्या खिशात. वरतून फवारणीचं पण, फवारणी ते सहित पूर्ण फवारणी आणि बेसल डोस सहित बेसल डोस सहित 10,000 रुपयात एकदम 10,000. मस्त कार्यक्रम. कार्यक्रम. अच्छा, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरूनच दिसतंय का तुम्ही एकदम आज समाधानी समाधानी समाधानी. का मी म्हणतोय म्हणून? नाही नाही नाही, ते दाखवू राहिलं. प्लॉटच दाखवतोय बरोबर प्लॉटच ना? दाखवतो ना. पुढे बघा ना, हे बघा ना, या साईडला बघा, एकदम इकडे बघा, माझ्या जवळ पण मी थोडं झूम करतो. सर्वीकडं एकसारखा फुटवा आहे. बरोबर. आणि हा जो बटाटा आहे, लागवड तुम्ही कापून केली का विदाऊट कापणी? कापून केलेली आहे. काय बोलताय? हो, नाही हो सर. एकाचे 2 केले. ते साईज मोठी होती बटाट्याची, त्या ट्रॅक्टर मध्ये त्या यंत्रात बसत नव्हतं ते, म्हणून जे एकाचे 2 करून पेरणी केलेली. इथं कापून केलेला प्लॉट असा तयार होतो का? नाही होत शक्यतो. हा प्लॉट असा पाहून वाटत नाही मला. नाही नाही, चमत्कारच घडीला तुम्ही तो. म्हणजे कापून लावलेला आहे बटाटा, कापून लावलेला. तरी एवढा अफलातून रिझल्ट मिळाले. आपला 35 दिवसाचा प्लॉट फक्त फक्त. तुम्ही अजून कोणकोणत्या पिकाला वापरलं? गोबी आहे बाजूला. अच्छा. 5,000 कलम आहे, तर त्याला फक्त फवारणी केली अजून. त्याच त्याला किती दिवस झाले फवारणी करून? एक 4-5 दिवस झाले. 4-5 दिवस झाले. तिकडे काय बदल जाणवला? तिकडे बी क्वालिटी. चला बरं जाऊ 2 चला. मिनिटं तिकडे. ओके. हा गोबीचा प्लॉट. ही व्हरायटी कोणती आहे? व्हरायटीचं काही सांगता नाही यायचं सर मला. अच्छा, किती बरं रोप? 5,000 कलम लावलेली. 5,000 लावले ते का? अच्छा, किती दिवसाचा हा प्लॉट? हा 30 दिवसाचा. 30 दिवसाचा आहे. फक्त 30 दिवस. अच्छा, याला आपण वरतून ग्रीन शीड, हा, त्याच्यानंतर SCR म्हणून बुरशीनाशक, बुरशीनाशक. स्प्रेडर सिलिकॉन हा, याचा वापर केला होता. वापर केला. किती दिवस झाले स्प्रे घेऊन? 5-6 दिवस झाले सर. 5-6 दिवस झाले. अच्छा, याला काय रिझल्ट मिळाला? हे का बघा ना तुम्ही, काहीच नाही त्याच्यावर, पण हे क्लीन आहे बघा ना, एकदम. आपण जर बघितलं तर कुठंच बुरशी नाही का, कुठंच काहीच कीड नाही, नाही, काहीच बरोबर ना? काहीच नाही. म्हणजे तुम्ही फवारणीचा पण अनुभव घेतलेला आहे. हो, अच्छा, किती दिवस अगोदर स्प्रे घेतला त्याला बोलले? 5-1 दिवस झाले सर. अच्छा, आणि फवारणीचे कसे रिझल्ट आहे सर आपली? नंबर 1. तुम्ही आजपर्यंत भरपूर बुरशीनाशक कीटकनाशक भरपूर, फवारले भरपूर, असेल ना भरपूर. बाहेरचे? भरपूर वापरली. काय फरक आहे याच्यामध्ये? एकदम छान आहे, रिझल्ट छान आहे. छान आहे. चमक वगैरे पण जर बघितली आपण, क्वालिटीचं म्हणजे अन्नद्रव्य जास्त तयार होतं तयार होत पानामध्ये. पानामध्ये. अच्छा, आपण इकडे बघू शकतो सर्वीकडे उभं राहून. जर उभं राहून बघितलं तर म्हणजे इकडे पहा ना, पान पहा ना तुम्ही. आणि कधीपासून करता? शेती तर 20 वर्ष, 15-20 वर्ष. नाही, यावर्षी कोबी वगैरे दरवर्षी दरवर्षी करता? दरवर्षी पेक्षा यावर्षी काय फरक आहे? रिझल्ट चांगला आले. एकदम आपल्या फास्ट, प्रोडक्ट मुळे एकदम फास्ट, समाधानी. एकदम. हा, परत टेन्शनच घ्यायचं नाही. टेन्शनचं कामच. म्हणजे तुम्ही गॅरंटीच घेऊ शकता का गॅरंटी बिलकुल. रिझल्ट बद्दल? रिझल्ट. बरेच शेतकरी विचारतात आम्हाला का तुमचं तंत्रज्ञान वापरल्यानंतर रासायनिक वापरायची गरज पडेल का? गरजच नाही भासत. माझ्या अनुभवातून तर आतापर्यंत गरज भासत नाही दुसऱ्या खताची वापरायची. अच्छा, म्हणजे हे वापरल्यानंतर बाहेरचं काही वापरायची आवश्यकता नाही. आवश्यकता नाही.
बरेच शेतकरी पण असा प्रश्न विचारतात का औषध खूप महाग आहे. काय बोलायला याच्यावर? अरे आपण दुसऱ्या औषधात भरपूर पैसा घालतो ना. रिझल्ट जसे म्हणा तसे येत नाही. बरोबर. आपल्याला रिझल्ट पाहिजे ना, पैसा जात का नाही ते एवढा तेवढं एक्स्ट्रा गेला तर काय फरक होतो. हम्म, हम्म. रिझल्ट महत्वाचा आहे ना शेतकऱ्याला. आणि खर्च पण कमी आहे खर्च कमी याचा, रासायनिक पेक्षा. ऑर्गॅनिक आहे, शिवाय चांगला भाजीपाला तयार चांगला होणार. भाजीपाला तयार होतो, लोकांना चांगलं खाऊ घाला. बरोबर आहे. आता मला सांगा याची हार्वेस्टिंग झाल्यानंतर चव कशी राहणार? आपलातून. तिकडे माग बटाटा आहे बरोबर ना? हो. अच्छा. काय वाटतं यावर्षी किती ऍव्हरेज म्हणजे अंदाज वगैरे? दरवर्षीपेक्षा जास्तच आहे. तरी किती ऍव्हरेज किती टक्के फरक राहील? 50% पुढंच. average. दरवर्षी किती निघायचं? दरवर्षी निघायचं ते एका क्विंटलला 10 क्विंटल. एका क्विंटलला? बटाटा एका क्विंटलला 10 क्विंटल. आणि यावर्षी किती राहील? यावर्षी 15चा जवळपास डायरेक्ट? डायरेक्ट अरे बापरे. 1.5 पट ॲव्हरेज. म्हणजे अगोदरच तुम्ही अगोदर शाश्वती आली नाही. शाश्वती आली. अच्छा. चालेल चालेल. खूप छान माहिती दिलेली. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. माझं नाव राजेंद्र सांडू जामदार, राहणार टाकळी, राजेराय, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मोबाईल नंबर सांगा आपला. 99 60 88 90 94. धन्यवाद सर. थँक्यू.